ब्रह्मपुरीतील ज्ञानगंगा विद्यालय बेटाळा येथे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले। ह्यामध्ये 105 शाळांनी सहभाग नोंदवून आपले कलागुण कौशल्य दाखविले। प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन तसेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन तसेच समाज व विज्ञान तंत्रज्ञानावरती आधारित अत्याधुनिक कला कौशल्य ह्या विषयावर आधारित प्रदर्शन ज्ञानगंगा विद्यालय बेटाळा येथे घेण्यात आले। विद्यार्थ्यांच्या अंगी दडून असलेल्या सप्तगुणांना वाव मिळावा ह्यासाठी शालेय शिक्षण विभाग चंद्रपूर यांच्या अथक प्रयत्नातून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले। त्यात जिल्हा परिषद मराठी शाळेतील तसेच उच्च माध्यमिक शाळेतील 105 शाळांनी सहभाग नोंदवून आपले कलागुण कौशल्य दाखविले। My name is Likita. I am from class 4th. My project name is electricity from rainwater. It is a process of storing and collecting rain that we get due to anticipation for future uses. Rainwater is used for gardens, livestock, agriculture, irrigation, domestic uses and proper treatment etc. सर, माझं नाव मयंक आहे। मी LMB शाळेतून आलेलो आहे। माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे हायड्रोलिक क्रेन। हा हायड्रोलिक क्रेन भारी भरकम सामानाला सोबतच हा भारी भरकम सामानाला उचलते पण ट्रान्सपोर्ट पण करण्यात मदत येते याची। तर आणि रिअल JCB मध्ये म्हणजे याच्या मोठ्या व्हर्जनला आपण JCB म्हणतो, तिथे ऑइल वापरते। ऑइल का कारण तर नाही का ऑइल इफेक्टिव्ह असते तिथे आणि हा कन्स्ट्रक्शन साईटला खूप उपयोगी असते। धन्यवाद। शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पारडगाव आणि माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे दृष्टीहीन लोकांसाठी चष्मा। दृष्टीहीन लोकांना काही दिसत नसल्यामुळे ते घराच्या बाहेर निघू शकत नाही आणि निघले तरी त्यांना भीती असते मी पडणार किंवा हरवणार नाही। त्यांच्यासाठी हा चष्मा बनविला आहे। या सेन्सरच्या समोर काही आल्यावर हा सेन्सर डिटेक्ट करते आणि सायरन या बझरमध्ये पाठवते आणि हा बझर वाजल्यावर आंधळ्या लोकांना माहीत होते की त्यांच्यासमोर काहीतरी आहे, म्हणून आपण सावधान होऊन चालावे। गंगा विद्यालय बेटाळा येथील सहाय्यक शिक्षक तुळशीदास राऊत सर आज आमच्या शाळेमध्ये 3 दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। यामध्ये जवळपास 150 ते 250 शिक्षकांनी आणि त्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता। अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रदर्शनीचे आयोजन केलेले होते आणि आज त्याचा समारोपीय कार्यक्रम आहे। शाळेच्या वतीने मी सहभागी घेतलेल्या सर्व शिक्षकांचे, शाळा प्रमुखांचे, मुख्याध्यापकांचे आभार मानतो आणि आजचा हा उद्घाटनाचा सोहळा चांगल्या तऱ्हेने पार पडेल असे मी सर्वांतर्फे आभार मानतो, विनंती करतो। मी LMB पब्लिक शाळा ब्रह्मपुरी इथून आलेली विद्यार्थिनी। माझे नाव आहे अदिती संदीप ठाकूर आणि हे माझे जोडीदार सौम्य घुबडे आणि अर्जुन वडनरवार। तर मला आज आपली प्रदर्शनी दाखवायला खूप गर्व वाटत आहे कारण आमचं मॉडेलचं नाव आहे चंद्रयान 3। चंद्रयान 3 म्हणजे यावर्षीचाच आपल्याला गेलेला रॉकेट। कुठे गेला तर तो चंद्रावर गेला। जसं आपल्याला माहिती आहे की भारताने चंद्रावर 3 रॉकेट पाठवले। ते म्हणजे पहिला गेला त्यांनी पाण्याचा शोध केला, दुसरा गेला तो असफल झाला, पण यावर्षी गेलेला चंद्रयान 3 जो 14 जुलै 2023ला गेला तो आपल्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे। तो लॉन्च झाला श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटरमधून। आता हा आपल्याला लॉन्च करून दाखवणार। आता हा रॉकेट लॉन्च झाल्यावर या रॉकेटचे काय असतात हे हिस्से असतात, हे सगळे हिस्से असतात, पण अंतरिक्षमध्ये हा पूर्ण रॉकेट जात नाही। याचे काही हिस्से सेपरेट होतात आणि त्याच्यामधून फक्त मेन जो असते तो असते हा, ज्याचे नाव आहे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर। 3 मेन पार्ट असतात, एक असतो ऑर्बिटर, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर। जो ऑर्बिटर असतो तो चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये फिरतो आणि फक्त चंद्रावर लँड होतो हा विक्रम लँडर आणि त्याच्या आतून हा रोवर निघतो। आता याचे काम काय, जो रोवर असतो तो चंद्राच्या जमिनीवर जाऊन पाहतो की चंद्राचं तापमान कसं आहे, चंद्राची हवा कशी आहे, चंद्राच्या जमिनीत काय तत्व आहे। पण याच्याशी आपल्याला काय फायदा असं तुम्हाला वाटेल, आपण चंद्रावर खोज तर करत आहोत। तर मी आज याच्या आधी सांगण्याचं हे करते की चंद्र जो आहे आपल्याला कसा बनला हा माहिती आहे का? जो धरतीचाच एक हिस्सा होता जो चंद्र बनला, म्हणून आपल्याला चंद्राविषयी जाणकारी घेणं खूप गरजेचं आहे। अजून मला एक सांगू इच्छू आहे मी की आपला जो भारत देश आहे तो चंद्राच्या दक्षिण भागेवर पोहोचणारा सगळ्यात पहिला देश आहे। याचीने आपल्याला फायदा काय होणार,
जे पण सगळी माहिती चंद्राच्या दक्षिण भागेवर आपण अभ्यासणार ते आपल्याकडे राहणार आणि ती राहिल्यावर आपण कोणत्या देशाला देऊ शकतो, ज्याच्यानी आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेला पण मदत होणार. असंच आमचं हा मॉडेल आहे. अजून जर धरतीवर काही संकट आले तर आपण चंद्रावर जाऊन राहू शकतो का, हे पण आपण या मॉडेलने शोधू शकतो. म्हणून आपल्या भारत देशनी या चंद्रयानला पाठवलं आहे आणि ही आपल्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की आपल्या भारताने हा पहिल्या प्रवासात संपन्न केला आहे. विनोद दोनाडकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, ब्रह्मपुरी.